आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। पती पत्नीमध्ये वाद छोटी मोठी भांडणं तर होतच असतात, पण त्यानंतर ते भांडण मिटतातही। पण एखाद्या लिपस्टिक वरून एवढं भांडण झालं की ते प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? हो, हे खरं आहे। प्रेमाचं प्रतीक मानला गेलेला ताजमहाल ज्या शहरामध्ये आहे, उत्तर प्रदेशातील आग्रा शहरामध्ये अशी घटना खरीच घडली आहे। तेथे एका पती पत्नीचं लिपस्टिक वरून वाजलं आणि प्रकरण थेट पोलिसातच पोहोचलं। खरं तर तो पती त्याच्या पत्नीसाठी गिफ्ट म्हणून छान लिपस्टिक घेऊन आला होता, पण ती लिपस्टिक पाहून पत्नी आनंदी होण्याऐवजी त्याची पत्नी भडकली। पतीला वाटलं की गिफ्ट पाहून बायको खुश होईल, पण इथे तर उलटच घडलं। पत्नी म्हणाली, मला लिपस्टिकचा हा रंग आवडला नाही, तुम्ही दुसऱ्या रंगाची लिपस्टिक घेऊन या। तेव्हा पती तिला म्हणाला की मी दुसरी लिपस्टिक तर आणेनच, पण तूही देखील तुझ्याकडेच ठेव। मात्र त्याचं हे बोलणं ऐकून पत्नी एवढी संतापली की थेट माहेरीच निघून गेली। एवढंच नव्हे तर तिने पतीविरोधात थेट पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केली। हे प्रकरण तापलेलं पाहून त्या दाम्पत्याला काउन्सिलिंगसाठी बोलावण्यात आलं। तेथे बायको म्हणाली की आमची तेवढी कमाई नाही, माझ्या पतीने मरून कलरची लिपस्टिक आणली होती, मी त्यांना म्हटलं की ती बदलून गडद लाल रंगाची लिपस्टिक आणा, पण त्यांना पैशाची कदर नाही, ते माझं काहीच ऐकत नव्हते। ते म्हणत होते की ही लिपस्टिक पण ठेव आणि आपण आणखी एक आणूया, पण हा फक्त फालतू खर्च होता नाही का? त्यावर पतीनेही स्पष्टीकरण दिलं। त्याने नवऱ्याने सांगितलं की त्याला महिलांच्या मेकअपच्या वस्तूंबद्दल फारशी माहिती नाही, त्याने आणलेली लिपस्टिक प्रेमाने आणली होती, त्याला तो रंग आवडला। त्याने विचार केला की माझी बायको जेव्हा ओठांवर ही लिपस्टिक लावेल तेव्हा ती आणखी सुंदर दिसेल। मात्र त्याच्या पत्नीने त्याला लिपस्टिक बदलण्यास सांगितले। नवरा म्हणाला, मी लाल लिपस्टिक सुद्धा आणली असती, पण मला हा रंगही आवडला होता, म्हणून मी तिला देखील ती ठेवायला सांगितली। अखेर त्यांचे समुपदेशन करून दोघांना नीट समजावून सांगितल्यावर पती पत्नीचे भांडण मिटले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।